नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या काही दिवसांपासून मी राज ठाकरेंच्या विरोधामध्ये काही बोलतोय असं अनेक त्यांच्या चाहत्यांना, त्यांच्या लोकांना, त्यांच्या पक्षातील लोकांना वाटतंय की मी त्यांच्यावरती बोलून मोठा झालो आणि आज अचानक त्यांच्या विरोधात बोलू लागलो. मग आता ते काय सांगायची गरज नसते, काय बोलायचं आणि काय नाही, ते सगळं टीका टिप्पण्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण मी काल स्टोरी टाकली आणि मी सांगितलं की स्वतःच राज ठाकरे म्हणतात की तुमची भूमिका जर तुमची योग्य असेल तर पुढे कोण आहे काय त्याचे विचार करू नका, योग्य असेल तर ते बिनधास्तपणे मांडा. आणि मी तेच करतोय. मी बिनधास्तपणे बोलतोय. राज ठाकरेंच्या ज्या आवडत्या भूमिका आहेत, ज्या चांगल्या भूमिका आहेत त्याचं समर्थनच आहे. जसं स्वतः राज ठाकरे म्हणतात की मला मोदींची ही भूमिका आवडली म्हणून मी त्याचं समर्थन केलं, जी आवडली नाही त्याचं मी समर्थन केलं नाही. मग त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जर मी काम करत असेन किंवा मी जर बोलत असेन तर मी चुकीचा कसा ठरतो, हा प्रश्न माझ्या मनात काही दिवस अनेक दिवस माझ्या मनामध्ये फिरतोय. प्रश्न हा आहे ना की मी चांगलं आहे ते बोललोच, त्याचा मी नाकारत नाही आहे. ज्या माणसाविषयी आपण बोलत जातो त्या विचारांची लोक आपल्याला जोडत जातात. याचा अर्थ असा नाही की आम्ही चुकीचं असेल त्याच्यावर कधी बोलायचं नाही. मी काय भाजपाचं किंवा कुठल्या पक्षाचा पुरस्कृत अजून तरी नाही, आम्हाला कुठलं बॅरियर नाही, आम्हाला काही नाही आहे. आम्ही जे योग्य आहे ते बोलतो, जे चुकीचं आहे त्याच्यावर देखील बोलतो. आम्हाला कोणी विकत घेतलं नाही कुठल्या पक्षाने, नाही तर काही. ते भाजपवाले कोणी कुठल्याही पक्षाचे असो, ज्या दिवशी आम्ही कुठल्या पक्षात जाऊ, कुठल्या पक्षाचं पद घेऊ, त्या दिवशी आम्ही त्या पक्षाचं गाणं गायला लागू, तोपर्यंत नाही. हा, पण विचारांवरती आम्ही चालणारच ना, विचारांवरती आम्ही बोलणारच. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राज ठाकरेंना नक्की करायचं काय, त्यांच्या पक्षाला नक्की करायचं काय. आम्ही पोटतिडकीनंच बोलतोय पक्षाविषयी आणि त्यांच्या धोरणाविषयी. मला राज ठाकरे आवडतात कशासाठी, बाबा चला ठीक आहे, मराठी माणसासाठी काहीतरी करतायत, काहीतरी करण्याची उमेद आहे महाराष्ट्रासाठी नवीन, आणि काहीतरी करू पाहत आहेत. जे चांगले त्याला चांगलं म्हणावंच लागेल. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या चुकीच्या गोष्टींवरती काय बोलायचंच नाही, फक्त चांगलंच दाखवायचं. कुणी सांगितलं या सगळ्या गोष्टी? पहलगामचा हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये निष्पाप आपले नागरिक मारले गेले. आता त्याचं उत्तर द्यायचं असेल तर जे राज ठाकरेंनी जे काही सांगितलं आहे की 4 जण शोधून मारा, युद्ध म्हणजे काही सर्व काही असतं का? अमेरिकेनं काय केलं, ओसामा बिन लादेनला ठोकून फक्त काढला. पण अमेरिकेनं जे केलं ते राज ठाकरेंना माहीत नाही बहुतेक. तिकडच्या सगळ्या आखाती देशांमध्ये, सिरिया असेल, इराण असेल, इराक असेल, अफगाणिस्तान असेल, तिथल्या सगळ्या याच्यावरती अमेरिकन कंट्रोल होता. युद्ध केलं. सिरिया काय केलं, त्याची अवस्था. इराण काय केलं आहे माहिती आहे, किती कट्टरतावाद होता. काय अमेरिकेने तिथं ऑपरेशन्स केलेत मोठे मोठे. तिथल्या सिव्हिलियन देखील सोडले नाहीत त्या लोकांनी. समूळ नाश करण्याचा सगळा प्रयत्न केला. ओसामा बिन लादेनला मारलाच. त्यासोबत IS सारखा सगळ्यात मोठा कट्टरतावाद जो संघ होता, त्याची पाळंमुळं ज्या इराण, इराक, त्या लिबिया तिकडं सगळी पसरली होती, समूळ नष्ट करण्याचं काम अमेरिकेने केलं आहे. राजसाहेबांना जरा सांगा त्या गोष्टी. सगळा देश आमचा जर नरेंद्र मोदींच्या पाठी उभं राहून जर या सगळ्या ऑपरेशन सिंदूर आणि त्या सगळ्या त्या गोष्टीला जर पाठिंबा देत असेल तर राज ठाकरेंचं बोलणं हे निश्चित सर्वांना चीड येणार आहे. आणि ज्यांना चीड येत नाही ते देशभक्त कसले म्हणायचे. तुम्ही आत्ता उद्धव साहेबांच्या बाजून जायला लागला म्हणून त्यांची भाषा बोलायला लागू नका. प्रश्न हा आहे, राज ठाकरेंसारखा एक उत्तम अभ्यासू नेता आणि त्यांच्या तोंडून असं काहीतरी येणं, याचा अर्थ प्रत्येकाला त्याचा रागच येणार ना. तर त्या गोष्टी आपल्या फक्त हसून न्यायच्या, नको आमचे राजसाहेब बोललेत ते कायही बोलत ते बरोबरच आहे असं नसतं. या पाकिस्तानांचा काना मोडायला नको. जिथून आतंकवादी जिथं पाळतायत, पोचतायत, जिथून येत आहेत त्यांना संपवायला नको. हे 4 तर शोधतीलच जवान, आणि हे 4 जणांना हे बाकीचे 10-15 हजार तिथले जे स्थानिक त्यांना जे सगळ्या गोष्टी करतायत त्यांना देखील संपवावं लागेल. त्यांना संपवण्याची मोहीम हातात घेतली. हे लिबरांडू सेक्युलरवादी या देशातले संपवण्याचे हातात घेतले की पुरोगाम्याचा चेहरा बनून हे आपलेच नेते पुढे उभे राहत आहेत ना, की दुसरं कोणी राहत आहेत. बरं, राज ठाकरे बोलत आहेत की आतली घाण संपवा. आतली घाण संपवा म्हणजे काय करा, त्याचं स्पष्टीकरण एकदा द्यावं की सरळ या सेक्युलरवाद्यांना, या सगळ्या लिबरांडूंना, देशद्रोह्यांना गोळ्या घालायच्या की नक्की करायचं काय. मग त्याच्यात निष्पाप नागरिक मारले नाही जाणार का? त्यांनाही आम्ही निष्पाप बनूनच पुढे विक्टिम कार्ड खेळलं जाईल, हे राज ठाकरेंनी एकदा लक्षात ठेवावं. सीमेच्या पलीकडच्यांचा जेवढा कळवळा येतोय आणि सीमेच्या आतल्या जी घाणे ते आम्ही बोलतोय, मी तर सरळ बोलतोय, आतले काढावेच लागतील. पण नक्की कसे आणि किती काढायचे, कसे वेचायचे, ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही आहे. कारण ही जी घाण आतमध्ये येऊन बसली आहे ना, ही घाण आता काढणं कोणाच्याच हातात नाही आहे. त्याला एकच उत्तर आणि त्याच्यावरती एकच उपाय, जसे ते सर तनसे जुदा म्हणतात ना, तसंच काहीच करावं लागेल. शोधून काढावे लागतील ही सगळी लोकं. पण हे राज ठाकरे देखील करू शकतात का सत्तेत आल्यावरती? नाही करू शकत.
राहिला प्रश्न मराठी माणसाचा, आम्ही मराठी करतोय. मी या सगळ्या गोष्टीचा जेव्हा खोल अभ्यास केला तेव्हा मला समजलं की या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमधले हे जे बाहेर आता येऊन सेट झालेत ना, त्यांना देखील काढणं अशक्य आहे. मग राज ठाकरे सत्तेत येऊन मराठी माणसासाठी वेगळं काय करणार आहे त्याचं उत्तर त्यांनी एकदा द्यावं. काय करणार आहेत? 70-75% नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणार आहेत. हे शक्य वाटतंय? नाही होऊ शकत. त्याच्यासाठी इतकी कठोर पावलं उचलावी लागतील आणि ते महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये ते सध्या तरी शक्य होणार नाही. भले राज ठाकरे का मुख्यमंत्री होईनात. राज ठाकरे काय करणार? इथल्या जमिनी विकू नका म्हणणार आहेत दुसऱ्यांना. काय महाराष्ट्रातली 25 ते 30% जमीन आज परप्रांतीयांच्या हातात आहे. परप्रांतीयांच्या हातात असा काही नियम काढणार आहेत का की मराठी माणसानंच फक्त ती घ्यावी, त्यांनीच विकावी? या सगळ्या गोष्टींची एक बाजू आपण पाहतोय, त्याची दुसरी बाजू देखील आपण पाहिली पाहिजे की हे होणं शक्य आहे का? जर झालं तर त्याचे परिणाम काय होतील? त्यासाठी जर काय करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक संघ व्हावं लागेल. मराठी म्हणून आपली लोक आहेत का तेवढी एक संघ? नाही आहेत. मग का नाही 16 वर्ष राज ठाकरेंना सत्ता देऊ शकले एक संघ लोक जे मराठी करतायत ना? का नाही देऊ शकले? कारण आमची मराठी माणसं एक संघ नाहीत. आमच्या लोकांना काही पडलेलं नाही. त्याच्यामुळे इतकी दिवस आपली मराठी माणसं हाल सोसतायत. पण मराठी माणूस एक संघ आहे का याचं जरा परीक्षण करावं लागेल. कारण जे राज ठाकरे कार्ड वाजवत आहेत ना मराठीचं, जे चाललंय, जे करायचंय, जितकी वर्ष ते करत आलेत, त्याला जर काय प्रतिसादच मिळणार नसेल तर त्याचा उपयोगच काही नाहीये. राजकारण इंटेलेक्च्युअलपणाने खेळावं लागेल. मी ज्या मार्गाला आहे तोच मार्ग योग्य आहे, माझं काय तेच बरोबर. या सगळ्या गोष्टी राज ठाकरेंना कधी सत्तेचा उंबरठा चढू देणार नाहीत. हे सत्य आणि त्यांनी हे मान्य करावं आणि त्यांच्या लोकांनी देखील मान्य करावं. कारण काय खरं बोलायला गेलं की माणसाला राग येतो, वाईट वाटतं. पण ही सत्य परिस्थिती आहे. आज त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, सगळी नेते बिते आज मी त्यांच्याशी बोलतोय. मला माहिती आहे की 4-4, 5-5 टर्म हारलेली लोक आहेत. किती दिवस हारत राहणार? किती दिवस? काहीतरी पक्षाला ठोस भूमिका नको? भूमिका बदलणार तरी किती वेळा? लोकही संभ्रमात आहेत, पदाधिकारी संभ्रमात आहेत. चाललंय काय, कुठे जायचंय, काय करायचंय काहीच माहिती नाही. कधी मराठी, कधी हिंदुत्व, कधी झेंडा बदलतोय, कधी काय करतोय, कधी काय चाललंय, कधी मोदींचा विरोध, कधी मोदींसोबत, कधी उद्धवची टाळी वाजवायची गोष्ट, कधी फडणवीसांसोबत भेट, कधी एकनाथ शिंदेंसोबत भेट. नक्की चाललंय काय? म्हणजे काय बोलायचं काय नाही तेच ते काही समजत नाही. त्यामुळे मतदान करणाऱ्याला काय करायचं ही देखील समजेना. नक्की ठोस पावलं काय? कामं करावी लागतील आणि ती कामं सत्तेत आल्याशिवाय होणार नाही. त्यासाठी सत्तेत यायचं असेल तर कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवावा लागेल. ज्या आहे ते मी सत्य बोलतो. राज ठाकरेंना सत्तेत यायचं असेल, एकटा पक्ष सत्तेत काय, मी तर म्हणतो विरोधात पण उभा राहू शकत नाही. त्याच्यासाठी मोठ्या गोष्टी कराव्या लागतील. एकनाथ शिंदेंनी जे काही उभं केलंय ना, संघटना आहेत सोबत, मजबूत संघटना, लोक आहेत तळागाळातली काम करणारी, ग्रामीण खेड्यातली. या महाराष्ट्राचं राजकारण शहरावर चालत नाही, ग्रामीण खेड्यावर चालतं. मुंबई पुणेच फक्त म्हणजे पक्ष किंवा सगळ्या राजकारण असं नाही होत. याच गावाखेड्याकडून जाणारी तिथं लोक आहेत जी तिथं जाऊन राहत आहेत. या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. त्याच्यासाठी संघटना महत्त्वाच्या आहेत. फक्त पक्षाचे संघटना आहेत, पक्षाचा शाखा प्रमुख दिला म्हणजे त्याला वाटलं की खाली काम झालं नाही. ज्या बाकीच्या संघटना सर्व त्या देखील कामाला लावाव्या लागतात, त्या देखील आपल्यासोबत असाव्या लागतात. शिंदे साहेब असो, या बाकीच्या सगळ्यांसोबत, बजरंग दल असो, विश्व हिंदू परिषद असो, RSS असो, शिवप्रतिष्ठान असो, कट्टरतावादाच्या सगळ्या संघटना आहेत. कट्टर लोक सगळी, असंख्य लाखोंचा सगळा समुदाय त्यांच्यासोबत आहे. एका विचाराची सगळी लोक आहेत. तेव्हा या सगळ्या गोष्टी होत आहेत. तेव्हा या सगळ्या गोष्टी मताच्या स्वरूपामध्ये पारड्यामध्ये मिळतात आणि मग सत्तेमध्ये जाऊन त्यांना बसायला मिळते. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करावा लागेल. काहीतरी आम्ही विरोध केला, आम्ही बोललो म्हणजे राग यायचं काही कारण नाही. आम्ही कोणाचे बांधील नाही आहोत. मी तर वैयक्तिक कोणाचा नाही आहे, अजिबात नाही आहे बांधील कोणाचा. काही घेणं देणं नाही. कोण काय आपल्याला पोसत नाही, काय तिकडं काय पैसा येत नाही की मग आपण आपलं उदो करत बसा. काही चुकीचं असो, बरोबर चूक, जे चूक आहे ते चूक, जे बरोबर आहे ते बरोबर. आणि ही शिकवण मला राजसाहेबांची पटते आणि त्या शिकवणीवर मी चालणारा माणूस आहे. त्यामुळं माफी मागणं या बाकीच्या सगळ्या गोष्टी मला काय एवढं काय ते हे वाटत नाही आहे. मी काय त्यांच्यावर वैयक्तिक काही शिव्या देऊन किंवा खालच्या पातळीवर काही जाऊन बोललेलो नाही. त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. त्यांच्या भूमिकेला जे काही गोष्टी माझ्या भूमिकेतून सांगायच्या त्या सांगितल्यात आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या असं मला माझ्या मनाला आताही वाटतंय.